डिंपल मेहता या मीरा भाईंदरमध्ये महापौर पद म्हणून निवडून आल्या आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेत महापौरासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या भाजप उमेदवार डिंपल मेहता यांनी ऐतिहासिक बहुमताने महापौर पदावर त्या निवडून आल्या आहेत। त्याचबरोबर ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौर म्हणून निवडून आलेत। भाजप त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं यावेळी पाहायला मिळतंय। भाजपाने 95 सदस्यीय महापालिकेमध्ये 78 जागा जिंकल्यात आणि डिंपल मेहता यांना 79 मतं मिळाले, त्यामुळे त्यांना बहुमत मिळालेलं आहे। महापौर पदावर डिंपल मेहता यांची निवड झाल्यानंतर काही गटांनी मराठी महापौर न निवडल्याचा आरोप करत तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त केली। मराठी एकीकरण समिती आणि इतर संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केलं असून मराठी अस्मितेचा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला होता। हा परिणाम मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या सभ्यतेचा आणि स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणातील प्रभावाचा ठळक प्रत्यय मानला जात असल्याचं पाहायला मिळते। दरम्यान या महापौर पदावरून बरेच राजकीय वाद देखील झाल्याचं पाहायला मिळालं। मराठी एकीकरण समितीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन मोर्चा देखील आज काढला होता, मात्र तरी सुद्धा भाजप त्याच्या निर्णयावर आपलं वर्चस्व कायम राखल्याचं यावेळी पाहायला मिळालं। त्यामुळे आता डिंपल मेहता या मीरा भाईंदरमध्ये महापौर म्हणून निवडून आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे काही गट हा आनंदी देखील आहे आणि काही जण यावर नाराज देखील असल्याचं पाहायला मिळतं।